शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी-ई-टीच्या संदर्भात एक महत्त्वाचं पत्र हे समोर आलेलं आहे. उमेदवारांसाठी टी-ई-टीमध्ये तब्बल 15% गुणांची सवलत देण्याची मागणी आता अधिकृतपणे शासनापर्यंत पोहोचलेली आहे. पण ही मागणी नेमकी कोणी केली? त्याला कायदेशीर नेमका कोणता आधार आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या उमेदवारांना यांचा फायदा होणार आहे? या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या महत्त्वाच्या पत्राच्या माध्यमातून मिळणार आहे. अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला हा विषय आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. या पत्रामध्ये असे कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहे की ज्यामुळे शिक्षण विभागाला हा निर्णय घ्यावा लागू शकतो, किंवा भविष्यात टी-ई-टी परीक्षेवर याचा नेमका कोणता परिणाम होणार आहे, आणि जर ही मागणी मान्य झाली तर नेमका कोणत्या उमेदवारांना याचा फायदा होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण या अधिकृत पत्रातील प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा अगदी साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. ही सवलत कोणाला मिळणार आहे, सध्याचे नियम काय सांगतात आणि पुढे आणखी काय घडण्याची शक्यता आहे याचा सविस्तर आढावा आपल्याला या पत्राच्या माध्यमातून घेता येईल. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहावा आणि या चॅनलला सबस्क्राईब करावं अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण दिव्यांग संवर्गातील शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षामध्ये 15% गुणांची सवलत मिळण्याबाबत एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. सदर पत्र माननीय आयुक्त शिक्षण यांना पाठविण्यात आलेलं आहे. या पत्राचे 2 महत्त्वाचे संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता आपण या पत्रात काय म्हटलं ते जाणून घेऊया. उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की संदर्भ क्रमांक 2 अन्वये राज्याध्यक्ष श्री साईनाथ पवार, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना यांचे निवेदन दिनांक 20/4/2026 रोजी या आयुक्तालयास प्राप्त झाले आहे. सदर निवेदनामध्ये दिव्यांग संवर्गातील शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षामध्ये 15% गुणांची सवलत मिळण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार दिव्यांगाचे 21 प्रकार वर्गीकृत करण्यात आलेले आहेत. या 21 दिव्यांग प्रवर्गामध्ये समाविष्ट होणाऱ्या दिव्यांगांना देखील त्यांच्या दिव्यांगत्वामुळे शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टीमध्ये इतर सर्वसामान्य उमेदवारांप्रमाणे गुण प्राप्त होत नाही. त्यामुळे या दिव्यांग उमेदवारांना देखील शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टीमध्ये 15% गुणांची सवलत देणे आवश्यक आहे, अशी संदर्भ क्रमांक 2च्या निवेदनामध्ये मागणी केलेली आहे. या पत्राद्वारे आपणास कळविण्यात येते की राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांची पदे भरण्यासाठी पवित्र प्रणालीमार्फत घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेत विहित आरक्षणानुसार माजी सैनिक, शहीद सैनिकांच्या पत्नी व त्यांचे कुटुंबीय यांना 15% गुणांची सवलत देण्यास मान्यता देण्यात आली आहे. म्हणजेच सदर गटातील उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. त्याच धर्तीवर दिव्यांग उमेदवारांना देखील शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टीमध्ये 15% गुणांची सवलत देणे आवश्यक आहे. सदर प्रकरणी आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्यास विनंती आहे, असे माननीय आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. 1 जुलै 2026 हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे. टी-ई-टीच्या अनुषंगाने हे पत्र महत्त्वाची माहिती देणार आहे. सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.